कोकणातलं पर्यटन असेल किंवा कोकणातील जी काही ऐतिहासिक स्थळं असतील, मग बौद्ध लेण्या असतील किंवा अन्य अन्य ठिकाणे असतील, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. कोकणाच्या पर्यटनाला एक वेगळं स्थान मिळालं पाहिजे. इथल्या तरुणांनी शिकलं पाहिजे, शिक्षणासोबत व्यवसाय केला पाहिजे. अशा पद्धतीनं सातत्यपूर्वक एक चळवळ उभी करणारे कोकणातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, अर्थात ज्यांनी बाबासाहेबांची जयंती दुबईमध्ये सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले, अर्थात कोकण सुपुत्र सुनील गायकवाड. कोकण दर्पणचा 15वा वर्धापन दिन आणि येऊ घातलेल्या 28 फेब्रुवारी रोजी त्यांना आपण राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्कार देऊन गौरवतोय. आपल्या सोबत आहेत सुनील गायकवाडजी. साहेब नमस्कार. 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 कोकण दर्पण परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कोकण दर्पणचा 15वा वर्धापन दिन आणि होऊ घातलेल्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आम्ही आपणास कोकण रत्न हा पुरस्कार देऊन गौरवितोय. काय भावना व्यक्त कराल, एकूणच काय सांगाल? सर्वप्रथम मी कोकण दर्पणच्या या वृत्तवाहिनीला जो 15वा वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने मी या कोकण दर्पणच्या वृत्ताला खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि मला जो पुरस्कार हा कोकण रत्न जो मिळत आहे त्याबद्दल मी खूप खूप मी आभारी आहोत तुमचा, आणि खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही माझ्या नावाचं या कोकण रत्नासाठी विचार केला. नक्कीच साहेब, धन्यवाद. ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय की कोकणामध्ये आणि विशेषतः कर्जत असेल, खोपोली आहे, गेले अनेक वर्ष आपण सामाजिक कार्यामध्ये, सांस्कृतिक कार्यामध्ये, ह्या चळवळीमध्ये कार्यरत आहात. एकूणच तुमच्या ह्या शिक्षणापासूनचा जो काही प्रवास आहे आतापर्यंतचा, काय थोडक्यात सांगाल? या कोकणामध्ये जर बघितलं तर कोकणामध्ये निसर्गाने दिलेलं भरपूर काय आहे. या कोकणामध्ये जसं अलिबाग आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगडमध्ये रायगड किल्ला आहे, इथे कर्जतमध्ये राजमाची किल्ला आहे, बौद्ध लेणी आहेत. कोकण हा पूर्ण पर्यटनाने भरलेला हा विभाग आहे ऍक्च्युली. आणि इथं तरुणांना भरपूर मोठा स्कोप आहे ऍक्च्युली. या कोकणामध्ये समुद्र आहे, या माध्यमातून वेगवेगळ्या समुद्राच्या ठिकाणी फिशरी सारख्या इथं वेगवेगळे व्यवसाय करू शकतात, त्याचं प्रॉपर एज्युकेशन घेऊ शकतात. आणि मोस्टली तरुणांनी अभ्यास करून, त्या फील्डचा अभ्यास करून त्यांनी इथं व्यवसायामध्ये पण कोकणातल्या लोकांनी याच्यात प्रयत्न केले पाहिजेत. कारण या कोकणामध्ये बाहेरून लोक आपल्या येऊन कोकणामध्ये उपजीविका जे करू शकतात, तर कोकणातले आपले तरुण का करू शकतात? नक्कीच. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने तुम्ही कार्य करताय, एक उच्च शिक्षित म्हणजे सिव्हिल इंजिनियर पर्यंत शिक्षण घेतलं, दुबईला गेलात, रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः कर्जत खोपोलीमध्ये एक वेगळं प्रस्थ तुम्ही तयार केलेला आहे. हा प्रवास तुमचा शिक्षणापासूनचा कसा झाला आता? हो, ऍक्च्युली मी तसं दुबईला 10 वर्ष दुबईला होतो मी, पण मी कर्जत मधूनच माझा प्रवास झाला. मी माझं गाव कंदिवडे, कर्जत तालुका, रायगड जिल्हा, तिथे माझं शिक्षण होऊन मी कर्जत ठाण्यानंतर मी दुबईला असा प्रवास केला. पण हा प्रवास करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून काय काय अडचणी वगैरे आल्या, तर त्या अडचणीवर सगळ्या मात करून सगळं यशस्वी मी करू शकलो. नंतर मी इंडियामध्ये आल्यानंतर काही मी महिलांना ट्रेनिंग सुद्धा दिल्या. मी फिशरीच्या त्या फिशच्या माध्यमातून जे फिश पासून काय काय बनवलं जातं, फिश पासून वेगवेगळ्या फिशचे जे स्किन असतात त्याच्यापासून सौंदर्य किंवा अशा वस्तू बनवल्या जातात. त्यांची आम्ही 40 महिलांना ट्रेनिंग दिली त्याची, त्या फिशच्या याची, महाराष्ट्र मत्स्य उद्योगाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर फिश पासून वेगवेगळे समोसे, बटाटा वडा, चकली अशा आयटम आम्ही महिलांकडून बनवून घेतले आणि त्याची त्यांना ट्रेनिंग दिली. माशांच्या खवल्यांपासून वेगवेगळे डिझाईन, त्याच्या पर्ससाठी डिझाईन, लेदरचे जे असे आकर्षक वस्तू बनवले जातात, अशा बद्दल आम्ही महिलांना सुद्धा ट्रेनिंग दिली. नक्कीच. आपण पाहिलं की कोकण ही अशी भूमी आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे क्रांतीपुत्र होऊन गेले आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण समाजामध्ये काम करताय. कोकणातल्या ह्या तरुणांचं जर आपण पाहिलं की साधारणतः मानसिकता असते, बाबा नोकरी केली पाहिजे, व्यवसायाकडे थोडासा कमी कल दिसतोय. या तरुणांना आपण काय सांगाल नेमकं या निमित्त, जो आदर्श तुम्ही घेतलात? नक्कीच. ऍक्च्युली कोकणामध्ये तसं जर बघितलं तर आता कोकणामध्ये आपल्या सगळ्याच एज्युकेशनच्या बाबतीत पण सगळे कॉलेज वगैरे झाले, पूर्वी नव्हते. तर तरुणांनी एज्युकेशन घेतलं पाहिजे. आणि कोकणामध्ये टुरिझमला स्कोप आहे. आपल्या बाजूला समुद्र आहे, आपल्या बाजूला न्यू मुंबई आहे, आपल्या बाजूला सगळं मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत. तर मुलांनी प्रॉपर शिक्षण जर घेतलं तर उद्योग जो आहे मुलांना, तरुणांना या कोकणातच मिळू शकतो आणि चांगल्या पद्धतीने मिळू शकतो.
नक्कीच बाबासाहेबांचा आदर्श घेऊन तुम्ही काम करता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, जी आठवण तुम्ही मागे एक बोलून दाखवलेली की दुबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू करण्याचा प्रारंभ आपण केला तिथं. तो किस्सा किंवा तू एकूणच त्याबद्दल काय सांगाल? हा, ऍक्च्युली 2000 साली आम्ही दुबईला ज्यावेळी गेलो त्यावेळी आम्ही काही असे मित्र दोघे तिघे जण होतो. आम्ही आमचे मित्र महेंद्र ओकडे. तर फर्स्ट टाइम आम्ही तिथं 14 एप्रिलला इंडिया सोडून आम्ही दुबईमध्ये होतो आणि 14 एप्रिलला असल्यामुळे आम्हाला असलं जयंती करायचीच आहे म्हणून आम्ही पहिले एका रूम मध्ये दोघांनी जयंती केली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही 10 लोक आणली, त्याच्या तिसऱ्या वर्षी 15 लोक आणली. असे करत करत जयंतीला 500 लोक यायला लागले आणि आता तो पायंडा कंटिन्यू. आता दुबईमध्ये जयंती होते, 1000 लोक जयंतीला असतात, त्याच्यापेक्षा जास्त. आणि त्या जयंतीला वैशिष्ट्य म्हणजे ऑल इंडिया असतो. इंडियाच्या व्यतिरिक्त इतर फॉरेनचे म्हणजे जसे बांगलादेश असेल, जापानची लोक येतात, श्रीलंकेची लोक येतात. अशा पद्धतीने आम्ही दुबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू केली. नक्कीच सर, ज्या पद्धतीने कर्जत असेल, खोपोली असेल, ह्या परिसरामध्ये काम करत असताना कोंडाणा फाउंडेशन असेल, सम्यक फाउंडेशन असेल, अर्हत असेल, अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्य करताय. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभावना जपताय. ह्या एकूणच सर्व संस्थांच्या माध्यमातून कशा प्रकारे सामाजिक काम सुरू असतं? हो, सामाजिक काम तर हे पहिल्यापासून आमचं सुरू आहे. समाजाच्या लोकांना ज्या ज्या गरजा लागतील, साधारणतः तहसील ऑफिसला काही गरज लागतात, माहीत नसतं, रेशनिंग कार्ड असू द्या किंवा अर्ज कसा लिहायचा, हे काही जे असेल ते आम्ही मदत करतो. ऑफिसला आमच्या येतात, आम्ही त्यांना सांगतो. काही आमच्या भागामध्ये आदिवासी आमचे बांधव आहेत, दुसरे पण लोक आहेत, काही कमी शिकलेले आहेत, त्यांना काही माहीत नसतं, आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर जे मेडिकल रिलेटेड असतात, कोणाला आजार होतं तर आजारा माध्यमातून आम्ही जर मुंबईला आमचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत तर आम्ही रेफरन्स देतो तिकडे. असे तर वेगवेगळ्या टाईपचे आम्ही असे लोकांना हे सोशल ऍक्टिव्हिटी आम्ही करतच असतो. बरोबर. ज्या पद्धतीने आपण सगळे कामकाज करतायत, सम्यक फाउंडेशन, सम्यक कोंढाणा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना आता हा जो सोहळा आहे, कोकण दर्पणचा 15वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा, या निमित्तानं कोकण दर्पणला काय शुभेच्छा आणि ह्या वृत्तपत्राचा वर्धापन दिन आहे? अच्छा, मी तर कोकण दर्पण या वृत्तवाहिनीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं काम आहे कोकण दर्पणचं ऍक्च्युली. कारण का त्यांनी जो पुरस्कार म्हणजे मला कोकण रत्न पुरस्कार असे 10 पुरस्कार तुम्ही दिलेत. म्हणजे प्रत्येक माणसाच्या कामाचा गौरव तुम्ही वेगळ्या चांगल्या पद्धतीने करता आणि तुम्ही जे चांगले काम करतात त्यांना खूप प्रोत्साहन तुम्ही देता ऍक्च्युली. त्याच्यामुळं आमचे काम करण्याची अजून ताकद वाढते आणि हे कोकण दर्पणचं खरोखरच चांगलं काम. धन्यवाद. हे होते सुनील गायकवाड. खरं तर कोकणामध्ये अनेक जे काही युवा नेतृत्व पुढे आले. आपण पाहिलं की कर्जत असेल किंवा ह्या परिसरातून अतिशय संघर्षातून, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ज्याने हा संघर्ष पूर्ण पार केला, संघर्षाचा हा पूर्ण गाडा पार केला आणि मोठ्या ताकदीनं एज्युकेशन पूर्ण केलं, दुबईपर्यंत प्रवास केला, इंजिनिअरिंग शिक्षण पदवी घेतली आणि हे करत असताना उच्च शिक्षण होऊन देखील ज्या पद्धतीनं समाजाच्या प्रती आपली जी जाणीव आहे, जे संस्कार बाबासाहेबांच्या विचारांनी आपल्याला दिले ते घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार दिले ते घेऊन समाजाच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याची जी जाणीव ही सातत्यपूर्वक त्यांनी सांभाळलेली आहे आणि हीच जाणीव धरून संपूर्ण कोकणाच्या विकासासाठी आपल्याला काय करता येईल ह्यासाठी त्यांची सातत्यपूर्वक धडपड असते. साहेब, तुमचे हे काय एकूणच कोकणाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत, कोकणातल्या तरुणांनी पुढे येण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. यातून कोकणाच्या विकासाला, कोकणातील तरुणांच्या मनोधैर्याला कुठेतरी बळ मिळेल, यासाठी नक्कीच ते यशस्वी होतील अशी अपेक्षा वगैरे व्यक्त करूयात. कोकण दर्पणचा हा कोकण रत्न पुरस्कार आपण स्वीकारताय त्याबद्दल मनापासून आभार आणि तुमच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि एकूणच या संपूर्ण वाटचालीला मनापासून शुभेच्छा आणि इथेच मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.